हरी हरी गाता हरा पालिता 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 देह भजन गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा। त्या भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला कशासाठी? भजनासाठी। ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये 3 महिन्याचे होतो त्यावेळेस आपला हा देह गोलाकार स्वरूपाचा होता, परंतु ज्यावेळेस आपण 3 महिने आणि 15 दिवसाचे झालो त्यावेळेस भगवंताने आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नसे जीवपन भवरोग। त्यावेळेस भगवंताने आपल्याला हात पाय कान नाक डोळे दिले। बरं नुसते दिले नाही तर दिल्याच्या नंतर या हाताला विचारलं की जन्माला आल्याच्या नंतर काय करणार? तर या हाताने सांगितलं भगवंता मी दान करेन, म्हणून दाते हो दान करा जाते हो पंढरपुरा। या हाताने सांगितलं की भगवंता मी दान करेल। या पायाला विचारलं काय करणार? तर या पायाने सांगितलं की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही भगवंता या पायाने मी तुझी वारी करेल। या तोंडाला विचारलं काय करणार? तर या तोंडाने सांगितलं भगवंता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। तोंडाने सांगितलं भगवंता तुझं नामस्मरण करेल। या डोळ्याला विचारलं काय करणार? तर डोळ्याने सांगितलं की सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या पती स्वयर्या भगवंता या डोळ्याने मी तुझं मुख बघेन। म्हणून या जीवाने भगवंताला सांगितलं की भगवंता आल्याच्या नंतर मी दान करेल, तुझं नामस्मरण करेल आणि तुझी वारी करेल। म्हणजे हा जीव भगवंताने आपल्याला नामस्मरण करण्यासाठी दिला। मग जोपर्यंत आपले हात पाय चालू आहे तोपर्यंत आपण नामस्मरण केलं पाहिजे, वारी केली पाहिजे। कारण माऊली ज्ञानोबराय सांगतात जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित साहे तीर्थयात्रे जाय चुकू नको। जवळ हे सकळ सिद्ध आहे म्हणजे जोपर्यंत आपले हात पाय चालू आहे, हात काम करतात, पायाने आपण चालू शकतो तोपर्यंत आपण वारी केली पाहिजे। आपलं हित कशात आहे ते आपल्याला समजलं पाहिजे। कारण आपुले स्वहित साहे तीर्थयात्रे जाय चुकू नको। आपलं हित भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, परंतु ते आपल्याला कळत नाही। म्हणून तुकोबरायांनी काय सांगितलं तर त्याचा अभंगाच्या प्रथम आलिया संसार उठावे करा 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 आलिया आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा। का शरण जायचो?